अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज मी घेऊन आले आहे मार्गशीर्ष महिन्यात शेवटचा गुरुवार आहे आणि त्याचबरोबर एकादशी सुद्धा आहे। तर हे दोन्हीही व्रत जे करत असतील महिला त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। जर तुमची एकादशी सुद्धा असते आणि मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवारही आहे तर उपवास सोडावा का? तर शास्त्रानुसार ज्या उपवासात म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारी जर एखादा दुसरा उपवास सुद्धा सोबत आला असेल, समजा संकष्टी किंवा एकादशी, तर तो उपवास हा सोडायचा नसतो, तो दुसऱ्या दिवशी सोडायचा। अशी पण एकादशी ही दुसऱ्या दिवशीच म्हणजे द्वादशी दिवशीच सोडली जाते 12 वाजायच्या आतमध्ये। तर आपल्याला हा प्रश्न पडला होता की गुरुवारचा उपवास आहे तर तो आपण सोडायचा का? त्याचं उद्यापन झाल्यानंतर आपण जेवण करायचं का? तर करायचं नाही आहे। आपण जो काही प्रसाद दाखवणार आहे उपवासाचाच करायचा आहे आणि तोच देवीला दाखवून तोच नैवेद्य आपण जी सवाशीण किंवा जी कुमारिका येणार आहे आपल्याकडे त्यांनाही दाखवायचा आहे, द्यायचा आहे आणि ह्याचं उद्यापन करायचं आहे। आणि उपवास मात्र आपल्याला द्वादशी 12 वाजायच्या आतच सोडायचा आहे। तर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल कमेंट जरूर करा, आणखी काही अडचण असेल तर। धन्यवाद। भेटू पुन्हा छान व्हिडिओ घेऊन। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री महालक्ष्मी देवभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।